त्रिवेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाचे शिलेदार या सदरात आजचे आपले मुख्य अतिथी आहेत संबोधी करिअर अकॅडमीचे संचालक आयुष्यमान मंगेश बोरकर साहेब. मंगेश बोरकर साहेब यांनी 2007 पासून म्हणजे गेली 10 वर्ष ते संबोधी अकॅडमिक करिअरच्या माध्यमातून बहुजन समाजातील मुलांना प्रशासनातला अधिकारी बनवण्यासाठीचं एक अभियान चालवत आहेत. या अभियानाअंतर्गत त्यांना आलेले अनुभव, त्यांना आलेल्या अडचणी आणि त्यावर त्यांनी केलेली मात आणि त्यांचं पुढचं ध्येय या सर्व संदर्भात आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मंगेश बोरकर साहेब, त्रिवेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाचे शिलेदार या सदरात आपलं स्वागत. जय साहेब, सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतःचं जीवन एका मिशनला समर्पित करून आणि समाजातून मोठ्या प्रमाणात प्रशासकीय अधिकारी बनवण्याचं जे ध्येय उराशी बाळगलं आणि ते अस्तित्वात आणण्याचा जो प्रयत्न, संघर्ष तुम्ही चालवला आहे, काय याच्या मागची विशेष प्रेरणा आहे? स्वतःचं जीवन समर्पित वगैरे करणं हा भाग मुख्यतः फुले आंबेडकरी विचारधारेतून येतो. कारण फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा ही व्यक्तीला समर्पित व्हा, म्हणजे जो आपण संघर्ष आपल्याला एक करायचा आहे त्या संघर्षाप्रती समर्पित होणं, देशातील किंवा एकंदरीत आपल्या अवतीभोवती असणारा जो बहुजन समाज आहे त्यातील जो विद्यार्थी आहे त्यांच्या असंख्य ज्या समस्या आहेत त्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन आपल्याला आपल्या परीने काढता येईल का, हा एक विचार मनामध्ये होता. आणि त्यामुळे स्वतःचं जे एक अधिकारी बनण्याचं स्वतःचं एक ध्येय होतं जे मी पूर्णही केलं होतं आणि IAS बनण्याच्या ध्येयाप्रती मी जवळपास पोहोचलेले होतो. तर ते सगळं बाजूला ठेवून IAS बनण्याची संपूर्ण ताकद असताना एका विशिष्ट पॉईंटला, एका विशिष्ट वेळेस चळवळीशी संबंध असल्यामुळे, पुढे आंबेडकराईट चळवळीशी संबंध असल्यामुळे मी माझं एक समर्पितपणे प्रशासक बना अभियान हे साधारणतः 2005-06 पासून सुरू केलं आणि त्याच्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. आपले अनेक विद्यार्थी जे आहेत तर ते फुले शाहू आंबेडकराईट मुवमेंट याची विचारधारा मांडणारे आणि त्या पद्धतीने प्रशासनामध्ये कार्य करणारे आहेत. तर त्याच्यामुळे मुख्य भूमिका माझी ही आंबेडकराईट मुवमेंटचा वारसा चालवणारे अधिकारी घडवणं होतं आणि त्याच्यासाठी समर्पण देणं, त्याच्यासाठी स्वतः डेडिकेटेड मिशन चालवणं हे आवश्यक होतं आणि त्याच्यामुळेच मी ते करू शकलो. एखादी अकॅडमी चालवणं त्यासाठी काही भांडवल लागतं, बरोबर, संस्थात्मक उभारणी लागते. आता सुरुवातीलाच तुम्ही हे उभारण्याचा मार्ग कसा प्रशस्त केला आणि यासाठी कोणाची काही मदत वगैरे तुम्हाला झाली? भांडवल, एखादा जर बिझनेस सुरू करायचा असेल तर भांडवल निश्चितच आवश्यक आहे. मी बेसिकली नागपूर जिल्ह्यातून आलेलो आहे आणि 2004-05 नागपूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस मी स्वतः सुरुवातीला UPSCची असिस्टंट कमांडंट पदाची इंटरव्ह्यू दिलेली होती 2005, त्यावेळेस मी त्यानंतर पहिल्यांदा मी माझ्या तालुक्यामध्ये एक महत्त्वाचा कार्यक्रम प्रशासकीय सेवांच्याबद्दल जागरूकता करण्यासाठी घेतला होता. त्यावेळेस काही असं आपण एखादं अकॅडमी वगैरे सुरू करू म्हणजे हे एक ध्येय होतंच की आपण जर समजा IAS झालो, IPS झालो तर फार मोठ्या प्रमाणात बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आपण प्रशिक्षण संस्था निर्माण करू, हे भविष्यात एक निश्चित केलेलं ध्येय होतं. परंतु ते IAS झाल्यानंतर मला हे असं कधी वाटलं नव्हतं की मी IAS होणार नाही किंवा मी मध्येच कुठेतरी एका पॉईंटला ते सोडून देईल आणि मग स्वतःचं एक संपूर्णतः डेडिकेटेड अभियान सुरू करेल. परंतु मग मुंबईला आलो 2006 आणि त्यानंतर काही असे अनुभव आले ह्या परीक्षा देताना की ज्यामुळे मी असं ठरवलं, नाही आता आपल्या अनुभवाची, आपल्या ज्ञानाची, जे काही आपण मिळवलेलं आहे त्याची गरज ही समाजातील, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना आहे आणि त्यासाठी आपण काहीतरी सुरू करायला पाहिजे. तर भूमिका ही पुन्हा सामाजिकच होती, बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी ती भूमिका नव्हती. त्याच्यामुळे भांडवल ज्याला लागतं, म्हणजे खूप पैसा लागतो, समजा एखादा बिझनेस स्टार्ट करायचा असेल त्याची ॲडव्हर्टिजमेंट करावी लागते, तुम्हाला त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागतं. माझ्याकडे माझी स्वतःची गुणवत्ता होती, माझा स्वतःचा आत्मविश्वास होता आणि
फुले शाहू आंबेडकराईट मोमेंट जी आहे त्याचं एक मिशन आणि त्याचं एक व्हिजन होतं. त्याच्यामुळे आपल्याला मुंबईसारख्या ठिकाणी आल्यानंतर इथे अकॅडमी चालू करायचं तर त्याच्यासाठी भांडवल वगैरे या गोष्टीपेक्षा मला समर्पित काम किती करता येईल याचा विचार केला. आणि तुम्हाला सांगतो की माझ्याकडे ज्यावेळेस मी प्रशासक बना अभियान नावाचं हे जे मिशन सुरू केलं, बिझनेस व्ह्यू नव्हताच. 6 डिसेंबर 2007ला मी बाबासाहेब आंबेडकरांच्या जी महापरिनिर्वाण दिन असतो त्यावेळेस मी तिथे माझ्याकडे फक्त 4,000 रुपये होते खिशामध्ये शेवटचे, आणि त्यातले 2,000 रुपयाचे मी पॅम्पलेट्स छापले. त्याच्यामध्ये संपूर्णतः इन्फॉर्मेशन होती ती, आणि ती स्पर्धा परीक्षांची जी इन्फॉर्मेशन होती ती मी लाखो विद्यार्थी, लाखो लोक जे येतात त्या चैत्यभूमीला जे येतात बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी, तर त्या विद्यार्थ्यांना असा मी 7-7, 8-8, 10-10चा ग्रुप किंवा कधीकधी 15-20 विद्यार्थ्यांचा ग्रुप, त्यांचे पालक खेड्यापाड्यातून आलेला, त्यांना मी धरायचो, त्यांना मी पकडायचो, त्यांच्यासोबत उभा राहायचो, त्यांना सगळं स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, स्वतःचं करिअर या बाबतीत त्यांना काउन्सिलिंग करायचो. असं मी 2 ते 3 दिवसामध्ये, म्हणजे साधारणतः 5 डिसेंबर, 6 डिसेंबर, 7 डिसेंबर या 3 दिवसामध्ये मी जवळपास एक नाही म्हटलं तरी 2-4 हजार विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करणं त्यावेळेस सुरू केलेलं होतं. आणि ते माझे 2,000 रुपयाचे पॅम्पलेट्स, म्हणजे 2,000 रुपये माझे ते पॅम्पलेट्स आणि ते इन्फॉर्मेशन ब्रॉशर खर्च करण्यामध्ये गेलेलं होतं. राहिले होते फक्त 2,000. जागा काही मुंबईमध्ये मिळत नव्हती, आणि अशा वेळेस सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या काही संस्था संघटना आपल्यामध्ये आहेतच. त्याच्यापैकी एक संस्था होती, त्या संस्थेने मला त्यांच्या जागेमध्ये माझं जे अभियान आहे आणि माझं जे काही कोचिंग जे आहे तर ते सुरू करण्यासाठी त्यांनी मला मदत केली. आणि मग दादरला मी पहिल्यांदा ते सुरू करू शकलो. त्यांच्या म्हणजे त्यांच्या त्या कोऑपरेशनमुळे, त्यांच्या त्या सहकार्यामुळे मी हे सुरू करू शकलो. आणि त्याच्यानंतर मग काही आणखी प्रशासनातील काही उच्चाधिकारी होते, त्यांना मी भेटलो, त्यांना सांगितलं की असा माझा कन्सेप्ट आहे, मला विद्यार्थ्यांसाठी असं एक मिशन मी सुरू केलेलं आहे, तर त्यांच्या पुस्तकांसाठी मला पैसे हवे आहेत आणि माझ्याकडे काही पैसे नाही आहेत. तर त्यावेळेससुद्धा काही मोजक्या 2-4 अधिकाऱ्यांनीसुद्धा फुलना फुलाची पाकळी म्हणा, काही मला आर्थिक स्वरूपातसुद्धा मदत केली. आणि जवळपास मी 2007-08मध्ये साधारणतः एक 30-35-40 हजार रुपयाची पुस्तकं खरेदी केली, काही कपाटं खरेदी केले, आणि मग तशा पद्धतीने ते सुरू केलं. आणि मुंबईमध्ये त्यावेळेस कुठल्याही पद्धतीचं वातावरण नव्हतं किंवा कॉम्पिटिशन नव्हती. मला माझं एक नॉलेज चांगलं असल्यामुळे गायडन्स करण्याची पद्धती आणि गायडन्स मी नेहमी करायचो, कारण मी 2005पासून शिकवतो आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी, 4-5पासून. त्याच्यामुळे तो अनुभव होता. जे विद्यार्थी काउन्सिलिंगला माझ्याकडे यायचे संबोधी करिअर अकॅडमी हे या नावावरती, तर ते विद्यार्थी मग माझ्याकडे नॉर्मली क्लास जॉईन करायचे. आणि मग असं हळूहळू कमी फीज होती, अगदी कमी फीज होती. म्हणजे मार्केटमध्ये जिथे 50,000 रुपये घेतले जायचे तिथे मी 5,000 रुपये घ्यायचो. तर त्यामुळे मग विद्यार्थीसुद्धा भेटलेत. आणि मग हळूहळू हा जो याला थोडीशी गतिमानता यायला लागली, म्हणजे तिथपासून मग सुरुवात झाली. तर बेसिकली भांडवल हे तुम्ही म्हणजे मी असं म्हणेल की 4,000च माझ्याकडे भांडवल होतं मुंबईसारख्या ठिकाणी, आणि मी सुरुवात तिथपासून केली. आणि नंतर मग हळूहळू माझ्याकडे स्टुडंट्स यायला लागलेत. पहिल्या वर्षी माझ्याकडे पहिल्या बॅचला मुंबईमध्ये 18 स्टुडंट झाले. म्हणजे मी ज्यावेळेस 1 महिना वाट बघितली त्यावेळेस माझ्याकडे 3च विद्यार्थी होते, पण दुसऱ्या महिन्यामध्ये आणखी 15 विद्यार्थी माझ्याकडे जॉईन झाले. मग अशा 18 विद्यार्थ्यांची पहिली बॅच ही सुरू झाली. आणि मग बऱ्यापैकी आपल्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा जो आहे तर तो येत राहिला, आणि उत्तरोत्तर त्यामध्ये मग प्रगती होत गेली. मुंबईसारख्या महानगरामध्ये ज्ञानाची किंवा माहितीची अनेक स्रोतं उपलब्ध आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत उतरणाऱ्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी माहितीची स्रोत इतर क्षेत्रात उपलब्ध आहेत. बरोबर. पण मुख्यतः प्रश्न ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा. बरोबर. संबोधी करिअर अकॅडमीकडे जर ग्रामीण भागातून असे विद्यार्थी आले असतील तर त्यांच्या काही निवासाची व्यवस्था किंवा त्या संदर्भात काही त्यांना मदत अशी काही झाली? माझ्याकडे म्हणजे मी स्वतः मुंबईमध्ये असताना मी पहिल्यांदा ज्यावेळेस विद्यार्थी म्हणून मुंबईमध्ये आलो त्यावेळेस स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर SIC जे शासनाचं जे कोचिंग सेंटर आहे, कोचिंग सेंटर, त्यामध्ये मी सुरुवातीला होतो 2006मध्ये, 2006 ते 2007. आणि नंतर मग मी ज्यावेळेस मला कुठे स्वतःलाच निवासाची व्यवस्था उपलब्ध नव्हती त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं जे सिद्धार्थ विहार वसतिगृह होतं त्यामध्ये मी स्वतः राहायचो.
आणि माझ्या डोक्यामध्ये एक फार आधीपासून एक कल्पना होती की मी जर आय एस झालो तर ज्या ज्या ठिकाणी मी जाईल त्या ठिकाणी मला मोठे मोठे क्वार्टर्स असतील, तर त्या ठिकाणी आपण गावाखेड्यातून विद्यार्थ्यांना आणायचं, त्यांना संपूर्णतः आय एससाठी स्वतःच्या खर्चावरती प्रशिक्षण द्यायचं आणि मग त्यांना आय एस घडवायचं आणि अशा पद्धतीने ते एक मोठं नेटवर्क उभारायचं, हे माझे कन्सेप्ट होते. पण मी इकडे अकॅडमी सुरू केली. मी स्वतः सिद्धार्थ विहारसारख्या वसतिगृहामध्ये राहायचो, जे चळवळीचं एक फार मोठं भारतातील केंद्र आपण ज्याला मानत होतो. आता ते नाही आहे, म्हणजे आता ते डिमॉलिश करण्यात आलं त्यामुळे. परंतु त्या ठिकाणीसुद्धा मी ज्या रूममध्ये राहायचो त्या रूममध्ये माझ्याकडे मी जवळपास 5 ते 6 लोकांना, म्हणजे 6 लोकांना मी माझ्याकडे ठेवलेलं होतं. त्यांचा राहण्याचा खाण्याचा जवळपास मी वर्षभर 1.5 वर्षभर या लोकांना ठेवलं आणि त्यातील सगळेच्या सगळे लोक आज सुस्थापित आहे. एकाने MPSC एक्झाम क्वालिफाय केली, क्लास 1 ऑफिसर आहे तो. एकाने UPSC एक्झाम क्वालिफाय केली, तो सुद्धा आज डेप्युटी डायरेक्टर आहे NADTला, नॅशनल अकॅडमी फॉर डायरेक्ट टॅक्सेस. धनंजय वंजारी हे त्याचं नाव आहे, जो माझ्यासोबत, ज्याला मी 6 महिने इथे माझ्याकडे आश्रयाला ठेवलेलं होतं आणि त्यांनी तिथूनच त्याची रँक निघाली. 2007च्या बॅचला तो IRS क्वालिफाय झाला, म्हणजे UPSC थ्रू IRSची एक्झाम क्वालिफाय झाला. त्यानंतर आणखी एक विद्यार्थी होता बंजारा समाजाचा, तो आज एक चांगला प्राध्यापक आहे आणि तो सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी माझ्यासोबतच राहून तिथे करायचा. तर या अशा बऱ्याचशा लोकांची नावं घेता येईल की ज्यांना मी संबोधीचं हे चालवता ज्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करायची होती आणि ज्यांना स्वतःचं ध्येय गाठायचं होतं, तर मी मला जे काही थोडं बहुत संबोधी करिअर अकॅडमीचे कोचिंग क्लास चालवताना वगैरे जे काही मला मिळायचं, तर त्या खर्चातून मी त्यांचासुद्धा खर्च भागवायचो. त्यांनासुद्धा आपण संपूर्णतः मदत केली आणि ते आता वेल एस्टॅब्लिश आहे. याच्या व्यतिरिक्त प्रत्येकाचीच निवासाची व्यवस्था आपल्याला करता आली नाही, कारण मुंबईमध्ये अनेक विद्यार्थी जे ग्रामीण भागातून यायचे ते ऑलरेडी कुठेतरी गव्हर्मेंट हॉस्टेलमध्ये वगैरे राहत असायचे. म्हणजे वरळीचं जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गव्हर्मेंट हॉस्टेल आहे किंवा तिकडे वेस्टर्न लाईनला आहे, तर चेंबूरला आहेत. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांची राहण्याची सोय असायची, परंतु त्यांची फायनान्शियल कंडिशन्स चांगल्या नव्हत्या आणि त्याच्यामुळे जे कोचिंगसाठी UPSC MPSCच्या कोचिंगसाठी जो महागडा खर्च होतो तर तो त्यांना काही झेपत नव्हता. तर अशा विद्यार्थ्यांना आपण, म्हणजे ज्यांची राहायची व्यवस्था आहे परंतु ज्यांना मार्गदर्शनाची व्यवस्था नाही आहे किंवा जे 50-50 हजार 60-60 हजार पे करू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना अक्षरशः मोफत कोचिंग देण्याचं कामसुद्धा संबोधी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आपण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. आज बरेचसे विद्यार्थी जे हॉस्टेलमध्ये होते, हे विद्यार्थी आज क्लर्कपासून तर क्लास 1 ऑफिसरपर्यंत संबोधी करिअर अकॅडमीच्या मदतीमुळे अधिकारी झालेले आहेत. शासकीय सेवेतल्या संधी कमी झाल्यानंतर विशेषतः स्पर्धा परीक्षांकडचा कल विद्यार्थ्यांचा वाढलेला आहे. बरोबर. पण त्यातही लोकसेवा आयोगाच्या संदर्भात अधिक जाणीव आणि जागृती आली आहे. पण या लोकसेवा आयोगामध्ये, म्हणजे राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग, या दोन्ही परीक्षांमधला मूलभूत फरक काय? केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग, सगळ्यात महत्त्वाचं तर असं आहे की केंद्रीय लोकसेवा आयोग जो आहे, ज्याला आपण जी नागरी सेवा परीक्षा कंडक्ट करतं, म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम कंडक्ट करतं, ज्याला आपण नागरी सेवा परीक्षा म्हणतो किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा म्हणतो. याच्या माध्यमातून एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी मिळते की तुम्हाला IAS बनता येतं, IPS बनता येतं, IRS बनता येतं. IRS म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्समध्ये डायरेक्टली असिस्टंट कमिशनर म्हणून जाऊ शकता, कस्टम्स एक्साइज डिपार्टमेंटला डायरेक्टली असिस्टंट कमिशनर म्हणून जाऊ शकता. त्यानंतर तुम्ही रेल्वेमध्ये वेगवेगळ्या 4 सर्व्हिसेस आहेत, म्हणजे रेल्वेची ट्रॅफिक सर्व्हिस आहे, रेल्वेची पर्सनल सर्व्हिस आहे, रेल्वेची अकाउंट सर्व्हिस आहे आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही क्लास 1 ग्रुप A ऑफिसर म्हणून जाऊ शकता. त्यानंतर इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी सर्व्हिस आहे, इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस आहे, इंडियन फॉरेन सर्व्हिसेस आहे. त्यानंतर युनियन टेरिटरीजमधल्या ज्या डेप्युटी कलेक्टर आणि DYSPच्या ज्या पोस्ट आहेत त्यासुद्धा या युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून भरल्या जातात. तर बेसिकली UPSC थ्रू तुम्हाला क्लास 1 ग्रुप A अधिकारी बनण्याची एक सुवर्णसंधी मिळते. ॲट द सेम टाईम महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा कुठलाही जो स्टेट लोकसेवा जो आयोग आहे, म्हणजे राज्य सेवा ज्या आहेत, या राज्यसेवांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही एक 22-23 वेगवेगळ्या ज्या सर्व्हिसेस आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल डेप्युटी कलेक्टर बनू शकता, DYSP बनू शकता,
तहसीलदार बनू शकता, नायब तहसीलदार बनू शकता, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर बनू शकता, असिस्टंट कमिशनर बनू शकता सेल्स टॅक्स डिपार्टमेंटला, किंवा डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार बनू शकता, किंवा डेप्युटी CEO बनू शकता. पण मूलभूत फरक असा आहे की सपोज एखादा विद्यार्थी हा डेप्युटी कलेक्टर झाला, 22व्या वर्षी एखादा विद्यार्थी डेप्युटी कलेक्टर झाला आणि 22व्या वर्षी एखादा विद्यार्थी IAS झाला. ओके, एकाने UPSCची सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन क्वालिफाय केली आणि दुसऱ्याने MPSCची स्टेट सर्व्हिसेस एक्झामिनेशन क्वालिफाय केली. जो विद्यार्थी 22व्या वर्षी डेप्युटी कलेक्टर होतो त्याला पुढच्या साधारणतः 17-18 वर्षाच्या सर्व्हिसेसनंतर IASचं स्टेटस मिळतं. म्हणजे तो डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर साधारणतः 18 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर त्याला IASचं स्टेटस मिळेल. आणि जो विद्यार्थी UPSC थ्रू 22व्या वर्षी डायरेक्टली IAS झालेला आहे त्याचं इम्प्रूव्हमेंट हे पुढे पुढे होत जाईल. ओके, तर त्याच्यामुळे हा एक मूलभूत फरक आहे. म्हणजे 22व्या वर्षी IAS होणं आणि 22व्या वर्षी डेप्युटी कलेक्टर होणं, जो डेप्युटी कलेक्टर झाला त्याचे पुढचे IAS होतपर्यंत 18 वर्ष जातात. आणि जो डायरेक्ट IAS झालेला आहे UPSCची एक्झाम देऊन त्याचं पुढे त्याला उत्तरोत्तर वेगवेगळ्या म्हणजे त्याला बढती मिळत असते, त्याचे ते 18 वर्ष वाचतात. हा एक मूलभूत फरक आहे. साहेब, स्पर्धा परीक्षा म्हटल्या किंवा लोकसेवा आयोगाच्या परीक्षा म्हटल्या की प्रिलिम ज्याला म्हणतो किंवा प्राथमिक परीक्षा, तर बहुसंख्य विद्यार्थी अवांतर वाचनामुळे त्याच्यातल्या ऑब्जेक्टिव्ह सोडवण्यात यशस्वी होतात. बरोबर. पण मुख्य प्रश्न आहे मुख्य परीक्षेचा. आता मुख्य परीक्षेत घेतलेले विषय, बरोबर, या प्रश्नांना त्यांना वर्णनात्मक उत्तरं द्यावी लागतात किंवा डिस्क्रिप्टिव्ह. राईट. तर याच्यासाठी असा बेस कुठला आहे का की याची एक थिंकिंग लाईन काही ठरवली जाते का, की अशी काही थिंकिंग लाईन ठरवल्यानंतर ती वर्णनात्मक परीक्षा किंवा ती मुख्य परीक्षा त्या उमेदवाराला सोपी होऊ शकते, या संदर्भात काही सांगता येईल का? मुख्यतः काय की पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू हे जे 3 टप्पे आहेत स्पर्धा परीक्षांमध्ये, म्हणजे UPSC असू द्या किंवा MPSC असू द्या. आता MPSCची जी मुख्य परीक्षा आहे ती डिस्क्रिप्टिव्ह नाही, ती ऑब्जेक्टिव्हच आहे. परंतु UPSCची जी मुख्य परीक्षा आहे ती डिस्क्रिप्टिव्हच आहे. याच्यामध्ये जनरल स्टडीज नावाचा एक किंवा सामान्य अध्ययन म्हणूया त्याला त्याचे 4 पेपर्स असतात. पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4. पेपर पहिला जो असतो त्याच्यामध्ये इतिहास आणि भूगोल या विषयांवरती प्रश्न विचारले जातात. दुसरा जो असतो पेपर त्याच्यामध्ये भारतीय राज्यघटना, आंतरराष्ट्रीय संबंध आणि इतर विषयांवरती. तिसरा जो सब्जेक्ट असतो त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था, त्यानंतर पर्यावरण, त्यानंतर जैविक विविधता या घटकांवरती प्रश्न असतात. आणि चौथा जो पेपर असतो त्याच्यामध्ये एथिक्स म्हणजे व्हॅल्यू सिस्टम इन ॲडमिनिस्ट्रेशन, एथिक्स इन ॲडमिनिस्ट्रेशन, मॉरॅलिटी, ॲप्टिट्यूड या विषयांवरती प्रश्न असतात. त्यानंतर एक एसे रायटिंग असतं आणि नंतर मग इंग्लिश आणि एक लँग्वेज, व्हर्नॅक्युलर लँग्वेजचा हा एक क्वालिफाईंग पेपर आहे. आणि नंतर मग एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे. म्हणजे जवळपास 25 ऑप्शनल सब्जेक्ट्सपैकी ऐच्छिक विषयांपैकी एक ऐच्छिक विषय हा उमेदवाराला निवडावा लागतो. आणि मग त्या ऐच्छिक विषयाचे 2 पेपर्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघूया की हिस्ट्री म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पहिला पेपर असेल त्याच्यामध्ये एन्शियंट आणि मेडिवल हिस्ट्री, दुसरा पेपर असेल त्याच्यामध्ये मॉडर्न आणि वर्ल्ड हिस्ट्री. जॉग्रफीचे 2 पेपर्स, पॉलिटिकल सायन्स त्याचे 2 पेपर्स, अशा पद्धतीने ही एक रचना आहे. आता राहिला विषय डिस्क्रिप्टिव्ह लिखाणाचा, वर्णनात्मक लिखाणाचा. जो सामान्य अध्ययनाचा जे पेपर्स आहेत 4, त्या प्रत्येक पेपरची आणि प्रत्येक सब्जेक्टची डिमांड ही वेगळी असते. म्हणजे तुम्हाला नुसताच अवांतर वाचनातूनच त्या सगळ्या गोष्टी येतील अशातला भाग नाही. जसं आता इतिहास आहे, इतिहासाचा जर अभ्यास विद्यार्थ्याला करायचा असेल तर इतिहासासाठी जनरल स्टडीजमध्ये म्हणजे सामान्य अध्ययनामध्ये 3 घटकांवरती आणि म्हणजे 3 ते 4 घटकांवरती प्रश्न विचारले जातात. म्हणजे त्याच्यामध्ये प्राचीन भारताच्यावरती पण प्रश्न आहेत, मध्ययुगीनवरती पण आहेत, आधुनिकवरती पण आहेत आणि वर्ल्ड हिस्ट्रीवरती सुद्धा क्वेश्चन्स असतात. तर याचा अभ्यास आपला हा पूर्वपरीक्षेला 3 घटकांचा ऑलमोस्ट अभ्यास झालेला असतो. जो चौथा घटक असतो जागतिक जगाचा इतिहास किंवा वर्ल्ड हिस्ट्री, याचा अभ्यास हा आपल्याला मुख्य परीक्षेला करावा लागतो. आता हिस्ट्री हा ट्रॅडिशनल सब्जेक्ट आहे, म्हणजे ज्याला आपण पारंपरिक विषय म्हणू शकतो. या पारंपरिक विषयामध्ये तुम्हाला अभ्यास करताना ज्या काही गोष्टी इतिहासामध्ये घडलेल्या असतील, म्हणजे प्राचीन इतिहास असेल, मध्ययुगीन इतिहास असेल, आधुनिक इतिहास असेल, त्याचाच तुम्हाला जो पारंपरिक अभ्यास आहे, जी त्याच्यावरती एक स्टँडर्ड बुक्स आहेत, रेफरन्स मटेरियल आहे, त्यातून तुम्हाला अभ्यास करावा लागेल. त्याच्यामध्ये ॲज सच काही असा बदल होणार नाही. त्यामध्ये खूप जास्त कन्सेप्ट्स पण असतील, पण ॲनालिसिस असेल, वर्गीकरणात्मक अभ्यास असेल. परंतु इतिहासाचा अभ्यास करताना तुम्हाला फारसं कोरिलेटेड अभ्यास करावा लागत नाही. म्हणजे जसं
आज घटना काहीतरी घडत आहेत समाजामध्ये, त्याचे रेफरन्सेस आणि आधी झालेलं याचं काही तुम्हाला कंबाईन करून कोरिलेटेड अभ्यास करायची गरज नसते. ठीक आहे, म्हणजे तुम्ही पारंपरिक पद्धतीने एक वर्गीकरणात्मक ॲप्रोच घेऊन तुम्ही अभ्यास करू शकता आणि त्यात ते उतरू शकता. सपोज तुम्ही भारतीय संविधानाचा अभ्यास करता. आता भारतीय संविधान एक बेसिक एक डॉक्युमेंट झालं. म्हणजे भारतीय संविधानामध्ये तुमचं एक प्रारूप आलं, प्रिॲम्बल आपल्याला काय सांगतं की आपले एम्स काय आहे इंडियन गव्हर्नन्सचे, जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रेटर्निटी. त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे की 3 सिस्टीम आपण अस्तित्वात आणलेलं आहे. एक ज्युडिशियरी आहे, एक लेजिस्लेचर आहे, एक्झिक्युटिव्ह आहे. मग आता या गोष्टी आपण रोज न्यूजपेपर्समध्ये वाचत असतो, कुठल्या तरी मॅगझिन्समध्ये वाचत असतो, कुठल्या तरी टी व्ही चॅनल्सवरती याच्याशीच रिलेटेड डिस्कशन सुरू असतं की सुप्रीम कोर्टाने आज असं म्हटलं, सेंट्रल गव्हर्नमेंटला असे आदेश दिले, स्टेट गव्हर्नमेंटनी असे आदेश दिले. ठीक आहे, किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज हा निर्णय घेण्यात आला, किंवा कुठलं तरी एखादा विधेयक पास करण्यात आलं वगैरे वगैरे. ठीक आहे, म्हणजे काय झालं की कॉन्स्टिट्यूशन हे एक बेसिक डॉक्युमेंट आहे. एक त्या डॉक्युमेंटच्या आधारावरती आपल्याला संपूर्ण गव्हर्नन्स जे आहे ते चालवायचं आहे. UPSC सारख्या एक्झाम्समध्ये ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यावेळेस हे बेसिक डॉक्युमेंटचा अभ्यास तर तुमचा पाहिजे, परंतु तुम्हाला कोरिलेशन करता आलं पाहिजे. ओके, म्हणजे लक्षात तुमच्या आलं असेल की इतिहास ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस तुम्हाला पारंपरिक पद्धतीने जे काही घडलेलं आहे त्याचा अभ्यास तुम्हाला नीट समजून करावा लागतो. त्याच्यावरती तुम्हाला उत्तर लिहायचे आहे. तिथे कोरिलेशन आलं नाही, तिथे दोघांचा संबंध आला नाही, म्हणजे आज काय घडतं आणि काल काय झालं याचा संबंध आला नाही. पण ज्यावेळेस तुम्ही भारतीय संविधानाचा अभ्यास करता, ज्यावेळेस तुम्ही आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करता, ज्यावेळेस तुम्ही अर्थव्यवस्थेचा अभ्यास करता, त्यावेळेस तुम्हाला जे काही बेसिक गोष्टी आहेत, जे काही बेसिक कन्सेप्ट्स आहे त्याचं व्यवहारामध्ये काय चाललेलं आहे याच्याशी सहसंबंध निर्माण करता आला पाहिजे, तो दाखवता आला पाहिजे, आणि तेव्हा तुमची उत्तरंही चांगली होऊ शकतात. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना या गोष्टी अनेक ठिकाणी दिल्लीला कोचिंग क्लासेस करून किंवा कुठल्या तरी खूप ब्रँडेड इन्स्टिट्यूशनमध्ये कोचिंग क्लासेस करून सुद्धा लक्षात येत नाही, कारण त्या ॲप्रोचनी गायडन्स करणारे लोक गायडन्स करत नाही आणि विद्यार्थी अनेक वर्षानुवर्ष मुख्य परीक्षा फेल होतात किंवा त्यांना ते जमतच नाही किंवा पूर्वपरीक्षेमध्येच फेल होतात. तर बेसिकली हे ॲप्रोचेस आहे या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी, आणि प्रामुख्याने मुख्य परीक्षेमध्ये ज्याला हे स्किल आलं तो मुख्य परीक्षेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मार्क्स काढू शकतो. म्हणजे मी सरतेशेवटी एवढंच म्हणेल की प्रत्येक विषयाची एक वेगळं स्किल आहे, प्रत्येक विषयाचं उत्तर लिहिण्यासाठी एक वेगळी डिमांड आहे. ती डिमांड ज्याला कळली तो व्यक्ती मुख्य परीक्षेमध्ये चांगली गुणवत्ता प्राप्त करू शकतो. असं म्हणता येईल की समजा आरक्षण हा इश्यू आहे, हो, किंवा अर्थव्यवस्था हा विषय आहे, की परीक्षेला बसणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला त्याचं आर्थिक आकलन भांडवली विचारानुसार असेल, मार्क्स विचारानुसार असेल किंवा समाजवादी विचारानुसार असेल, आणि आरक्षणाच्या प्रश्नावरही त्यांचं आकलन आरक्षणाच्या बाजूने असेल, विरोधात असेल किंवा तटस्थ असेल, या 3ही प्रकारच्या विचारांच्या विद्यार्थ्यांनी जर त्यांची बाजू त्यांच्या पद्धतीने चांगली पटवली तर त्या तिघांनाही चांगले आणि सारखे मार्क्स मिळू शकतात. निश्चितच मिळू शकतील. प्रश्नाचं स्वरूप कसं आहे त्यावरती ते डिपेंड आहे. जर तुम्हाला त्यांनी एखाद्या वेळेस क्वेश्चन मार्क करून जर प्रश्न विचारलेला आहे, साधारणतः एक अशी अपेक्षा असते, म्हणजे ॲटलिस्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये एक असा व्ह्यू पॉईंट असतो की सर्वच काही नकारार्थक किंवा नकारात्मक लिहू नये किंवा सगळ्याच काही सकारात्मकसुद्धा लिहू नये, कारण काही ना काहीतरी 2 बाजू असतातच. आता आरक्षण हा विषय म्हटला तर त्याच्यावरती संपूर्ण देशभर डिबेट होत असते. काही लोक सकारात्मक बोलतात, त्याच्या पूर्ण फेवरमध्ये बोलतात, काही लोक एकदम त्याचा दाटून विरोध करतात. स्पर्धा परीक्षांमध्ये बेसिकली अशा मेंटॅलिटीचे अधिकारी असावेत असं गृहीत धरलं जातं किंवा असं कन्सिडर केलं जातं की जे दोन्हीही ज्या बाजू आहेत त्याचा काहीतरी सुवर्णमध्य काढणारा असावेत, सम्यक. हां, यस. तर त्या मध्यम मार्गाला फॉलो करणारे जे लोक असतील, म्हणजे काही वेळेस एखादा ॲन्सर लिहिताना तो विद्यार्थी असं लिहेल की नाही, आरक्षणाची गरज ही निश्चितच आहे, कारण आरक्षण हे या देशातील सामाजिक, आर्थिक आणि सर्वच प्रकारच्या शोषणातून आलेलं आहे. परंतु तो लिहिताना असं सुद्धा लिहेल की आरक्षण कुठपर्यंत हा सुद्धा एक प्रश्न आहे, आणि मग या देशातील
सामाजिक आर्थिक विकास होण्यासाठी अजून किती वाट बघावी लागणार आहे आणि किती काळ आपण आरक्षण ठेवणार आहोत याच्यावरती तो जर असा क्वेश्चन मार्क करत असेल तर तसं उत्तर हे समर्थनार्थ असू शकतं. म्हणजे एक त्याला म्हणजे तो ॲट द सेम टाईम तो त्याचं समर्थन पण करतो, परंतु ॲट द सेम टाईम तो काही क्वेश्चन्ससुद्धा निर्माण करतो त्याच्या आन्सरमध्ये, तर ते जास्त योग्य असू शकतं. कारण तो त्याचा सरसकट विरोध करत नाही किंवा सरसकट समर्थनही करत नाही. तो काही असे क्वेश्चन्स पुटअप करतो की बाबा या देशामध्ये मग आरक्षण नावाचा जो प्रकार आहे म्हणजे या देशामध्ये शेवटपर्यंत किंवा अनेक येणाऱ्या पुढील अनेक वर्षांपर्यंत काही परिस्थिती अशीच राहणार आहे का? म्हणजे आरक्षण आपण म्हणतो की सामाजिक आर्थिक आणि एकंदरीत सर्वच वेलफेअरसाठी आहे. म्हणजे जर वेलफेअरसाठी आहे तर ते वेलफेअर पॉलिसीज आणि ज्या काही आरक्षणाच्या ज्या पॉलिसीज आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन झालं पाहिजे. देशातील ज्या ज्या लोकांना ज्या ज्या घटकांना त्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. म्हणजे जेव्हा त्यांचं सामाजिक आर्थिक आणि एकंदरीत सर्वांगीण परिवर्तन होईल शैक्षणिक दृष्टिकोनातून वगैरे, त्यावेळेस त्या लोकांना आरक्षणाची गरज निर्माण होणार नाही. आणि त्याच्यामुळे ब्युरोक्रेसीमध्ये असणारा जो व्यक्ती किंवा जाणारा जो व्यक्ती आहे त्याची भूमिका ही स्पष्ट असली पाहिजे. किंवा तो कारण तो कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीचा मेंबर म्हणून किंवा कुठल्या तरी जातीचा समाजाचा भाग म्हणून त्याला ते लिहायचं नाही आहे, तर एकंदरीत संपूर्ण व्यवस्थेचा विचार करून आणि एक आपण अधिकारी होणार आहोत ही जाणीव ठेवून त्याला लिहायचं आहे. त्याच्यामुळे त्याचं भाष्य किंवा त्याचं उत्तर हे निश्चितच सर्वसामान्य लोकांच्यापेक्षा वेगळं असलं पाहिजे. तर बऱ्याच वेळा काय होतं की आयोगाच्या परीक्षांमध्ये प्रिलिम आणि मुख्य परीक्षा पास होतात, पण बरेच उमेदवार हे मुलाखतीमध्ये डावलले जातात किंवा मुलाखतीमध्ये ते यशस्वी होत नाही. बरोबर. हा त्यांच्या व्यक्तिमत्व विकासातला अभाव आहे की त्या पद्धतीनं त्यांनी जे काही ज्ञान मिळवलंय ते एक्सप्रेस त्यांना करता येत नाही, की त्या संबंधित मुलाखत घेणाऱ्यांच्या समितीतला काही दोष आहे. काय याच्यातला आपल्याला म्हणता येईल? याला आपण तिन्ही पद्धतीने उत्तर देऊ शकतो, कारण तुमचे तिन्ही अँगल्स बरोबर आहेत. एक राहिला जो विद्यार्थी पूर्वपरीक्षा, कारण आता माझा स्वतःचा अनुभव असा आहे, माझ्याकडे MBBS MD झालेले विद्यार्थी येतात, माझ्याकडे IITsमधून BTech MTech झालेले विद्यार्थी येतात, IIMमधून MBA झालेले विद्यार्थी येतात. म्हणजे ज्या महाराष्ट्राच्या भारतातल्या ज्या टॉपमोस्ट इन्स्टिट्यूशन्स आहेत तिथले विद्यार्थी हे त्यांचं सर्वोच्च म्हणजे ज्ञान मिळवल्यानंतर IASची किंवा MPSCच्या एक्झामची प्रिपरेशन करण्यासाठी माझ्याकडे येतात. ॲट द सेम टाईम BA BCom झालेले विद्यार्थीसुद्धा येतात, MA झालेले विद्यार्थीसुद्धा येतात, सर्वसामान्य कॉलेजेसमधून इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थीसुद्धा येतात. बेसिकली मी असं बघतो आहे की अनेक विद्यार्थ्यांना म्हणजे आपल्या इथली जी एज्युकेशन सिस्टीम आहे त्या एज्युकेशन सिस्टीमनी असं प्रॉडक्ट तयार केलेलं आहे विद्यार्थ्यांचं अलीकडे की ज्यांना ग्रॅज्युएशन झाल्यानंतरसुद्धा आपण काय बोलावं, काय बोलू नये, काय विचार मांडावेत, काय विचार मांडू नयेत, काय लिहावं, काय लिहू नये याचंसुद्धा शहाणपण त्यांच्यामध्ये आलेलं नसतं. म्हणजे जी मॅच्युरिटी आपण एक अपेक्षा करतो की एक मॅच्युरिटी लेवल असली पाहिजे, तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही जर एखाद्या सामाजिक प्रश्नावरती बोलायला लावाल तर त्याचा काहीच गंध नसतो. आर्थिक प्रश्नावरती बोलायला लावाल तर त्याचा गंध नसतो. मी एक सिंपल उदाहरण देईल. माझ्याकडे अनेक विद्यार्थी SC ST OBC मायनॉरिटीज VJNT ओपन या सगळ्याच कास्ट कॅटेगरीचे येतात. आरक्षणाचा आपण मुद्दा आत्ताच काढलेला आहे. मी अनेक OBC कॅन्डिडेट्सला विचारलं की बाबा तुम्हाला आरक्षण मिळतं. मी अनेक शेड्यूल कास्टच्या कॅन्डिडेट्सला विचारलं तुम्हाला आरक्षण मिळतं. शेड्यूल ट्राईबच्या कॅन्डिडेट्सला विचारलं आरक्षणाचा बेसिस काय आहे. म्हणजे ते ज्यावेळेस माझ्याकडे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करायला येतात आणि ज्यावेळेस ते नवीन असतात किंवा इनफॅक्ट असेही काही लोक आहेत की ज्यांनी स्पर्धा परीक्षा क्वालिफाय केल्या, जे प्रशासनामध्ये अधिकारी आहेत, अशांनाही विचारलं आरक्षणाचा बेसिस काय आहे. सर्वसामान्यपणे लोक असं सांगतात की आम्ही गरिबीतून आलो आहोत, आमची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती म्हणून आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे. आता हे हास्यास्पद उदाहरण म्हणजे हे एक हास्यास्पद आन्सर झालं किंवा उत्तर झालं, कारण कॉन्स्टिट्यूशनमध्ये आरक्षणासाठी दोनच गोष्टी सांगितलेल्या आहेत, सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेस, सामाजिक आणि शैक्षणिक बॅकवर्डनेस जे आहेत ते. आणि हे लोक म्हणतात की आमची परिस्थिती गरीब होती म्हणजे आम्ही इकॉनॉमिक बॅकवर्ड होतो म्हणून आलो. म्हणजे हे कोण म्हणतात, जे शेड्यूल कास्टचे विद्यार्थी आहेत, शेड्यूल ट्राईबचे आहेत, OBCचे आहेत, ते सुद्धा हे म्हणतात. आता हा एवढा मोठा बॅकवर्डनेस आहे की जे बेनिफिट्स घेतात त्यांनाच माहिती नाही की त्यांना बेनिफिट्स कशामुळे मिळाले किंवा त्यांचा इतिहास काय आहे.
ज्यावेळेस विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागतात, अनेक अधिकाऱ्यांनासुद्धा या गोष्टी म्हणजे माझ्याकडे काही कॅन्डिडेट्स असे आले होते की जे ऑलरेडी गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, परंतु त्यांना ज्यावेळेस मी विचारलं की तुम्हाला रिझर्वेशन वगैरे वगैरे माहिती आहे का? हो सर, रिझर्वेशन माहिती आहे. मग रिझर्वेशन माहिती आहे तर तुम्हाला रिझर्वेशनचा बेसिस काय आहे हे माहिती आहे का? म्हणजे मी हे तुम्हाला एकदम प्रॅक्टिकल आणि माझं स्वतःचं एक्सपिरियन्सचं उदाहरण सांगतो की एक OBC कॅन्डिडेट माझ्याकडे आला होता आणि त्याला एक क्लास 1 अधिकाऱ्याची इंटरव्ह्यू त्याला द्यायची होती MPSCची. त्या विद्यार्थ्याला, तो आज गव्हर्नमेंट सर्वंट आहे, क्लास 2 ऑफिसर आहे बरं, आणि त्यानंतरही त्यांनी मला उत्तर देताना सांगितलं की सर, गरीब परिस्थितीमुळे मला आरक्षण OBCचं मिळतं आहे. मग त्याला मी म्हटलं की कॉन्स्टिट्यूशन तुम्ही वाचलं आहे का? तर हो सर, वाचलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन. मग कॉन्स्टिट्यूशनमध्ये अशा पद्धतीने दिलेलं आहे का? तर तो म्हणाला की सर, मला माहिती नाही. म्हणजे बघा, आता इथे काय झालं की स्वतः तो एक वर्ग 2 अधिकारी आहे, त्याला वर्ग 1 अधिकारी व्हायचं आहे. वर्ग 2 अधिकारी म्हणून सिलेक्शन होऊन त्याला 4 वर्ष झालेत, परंतु तो रिझर्वेशन OBCचं कशामुळे मिळतं आहे आणि कॉन्स्टिट्यूशनल काय प्रोव्हिजन्स आहेत हे त्याला माहिती नाही. याला काय म्हणायचं आपण? म्हणजे हा एकतर ज्याला लॅक ऑफ नॉलेज किंवा लॅक ऑफ अवेअरनेस म्हणतो ते सुद्धा म्हणू. असं उत्तर त्यांनी मला दिलं, परंतु हेच उत्तर जर त्यांनी आयोगापुढे दिलं असतं तर म्हणजे आयोगामध्ये जे लोक आहेत, कारण दिस इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम अ व्हेरी मॅच्युअर्ड अँड व्हेरी रिस्पॉन्सिबल पर्सन. म्हणजे तो एक स्वतः ऑफिसर असताना आणि OBCचे बेनिफिट्स घेत असताना त्याच्याकडून हे अपेक्षित नाही. मग इथे तुमचा एकदम निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो आणि तिथे तुम्हाला मार्क्स कमी मिळतात. ठीक आहे, म्हणजे लॅक ऑफ नॉलेज एक असू शकतं. बरं, नुसताच तुम्हाला लॅक ऑफ नॉलेज आहे म्हणून कमी मार्क्स मिळतात असंही नाही. तुमची प्रामाणिकता दिसली पाहिजे. म्हणजे तुम्हाला उत्तर येत नाही आणि तुम्ही नाही येत, नो सॉरी सर असं म्हटलं तरी चालतं. ठीक आहे, तिथे तुम्हाला तुमचे मार्क्स कमी होतील. म्हणजे 10 क्वेश्चन्स विचारले आणि 10 वेळेस तुम्ही नाही म्हटलं तरी तुमचे मार्क्स कमी होतील, अशातलासुद्धा भाग नाही. तुम्ही किती डेडिकेटेड आहात, तुम्ही किती प्रामाणिक असाल, तुम्ही किती सत्य आहात प्रश्नांची उत्तरं देताना, आणि तुम्ही किती स्ट्रेट फॉरवर्ड, किती प्रॅक्टिकली विचार करता, किती रिअलिस्टिक विचार करता, या गोष्टी एकंदरीत तुमची पर्सनॅलिटी लक्षात घेऊनसुद्धा तुम्हाला गुण दिले जातात. आणि राहिला प्रश्न कुठल्या तरी हेतुपुरस्सरपणे गुण कमी दिले जातात का, इंटरव्ह्यूमध्ये डावललं जातं का? बेसिकली भारतीय मानसिकता ही सगळ्याच इझम्सनी भरलेली आहे. इझम्स म्हणजे काय, तर ज्याला आपण म्हणूया रिजनलिझम. रिजनलिझम म्हणजे काय? प्रांतवाद. कास्टिझम म्हणजे जातीयवाद. ठीक आहे, हे सगळे इझम्स वरच्या लेवलला गेल्यानंतर जे इंटरव्ह्यूज घेणारे असतात त्यांचे कमी झालेले असतात असं काहीही नाही. त्यामुळे कुठल्या क्षणी कोणत्या मानसिकतेचा पॅनल तुम्हाला येईल आणि त्या पॅनलमधले 4 लोक, 3 लोक किंवा 5 लोक कशा पद्धतीचे असतील, कोणत्या मानसिकतेचे असतील, लोकांची मानसिकता आपल्याला बदलवता येत नाही. मी स्ट्रेट फॉरवर्डली असं म्हणू इच्छितो की प्रशासनामध्ये खूप मोठ्या उच्च लेवलला बसलेले जे अधिकारी आहे ते कुठल्याही कास्ट कॅटेगरीचे असो, ते मॅक्झिमम मोठ्या प्रमाणात हा इझम्स आजही फॉलो करणारे बहुसंख्याक लोक आहेत. आणि त्याच्यामुळे कधीकधी जर समजा UPSCच्या इंटरव्ह्यूचा जर विचार केला तर UPSCच्या इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा प्रांतवाद होतो, UPSCच्या इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा कास्टिझम होतं, तसंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा या पद्धतीचे सगळे इझम्स जे आहेत, म्हणजे इथे प्रांतवाद होणार नाही, परंतु इथे कास्टिझम नावाचा जो प्रकार आहे तर तो निश्चितच होऊ शकतो. आणि हे इझम्स आपल्याला टाळता येत नाही, कारण तिथे आपण मार्क्स का कमी दिले असा प्रश्न तुम्ही करू शकत नाही आणि त्याचे उत्तरंसुद्धा तुम्हाला शोधता येत नाही. त्याच्यामुळे मानसिकतेचा हा प्रकार आहे. लोकांची मानसिकता जशी असेल, आणि या गोष्टीसुद्धा आम्ही स्वतः म्हणजे विद्यार्थ्यांकडून ऐकलेल्या आहेत, जे आमचे काही क्लोज फ्रेंड्स होते त्यांच्याकडून ऐकलेल्या आहेत, जे आमचे काही विद्यार्थी होते त्यांच्याकडूनही ऐकलेले आहेत की अतिशय चांगले कॅन्डिडेट्स असताना त्यांचं सिलेक्शन केवळ कुठला तरी चुकीच्या मानसिकतेचा व्यक्ती त्या इंटरव्ह्यूमध्ये आला आणि त्यामुळे त्यांचा लॉस झालेला आहे. त्याच्यामुळे या गोष्टी आहेत. या गोष्टी जोपर्यंत भारतातील एकंदरीत सामाजिक व्यवस्था म्हणजे जाती, पाती, प्रांत, भाषा
याच्या उतरंडीवरती किंवा याच्या या भेदभावावरती जोपर्यंत आहे तोपर्यंत या गोष्टी काही भविष्यातसुद्धा जातील अशी आपण खूप आदर्शवादी अपेक्षा आपण करू शकत नाही. गेल्या 10 वर्षापासून स्पर्धा परीक्षा, राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा या सर्व क्षेत्रामध्ये संबोध अकॅडमी कार्यरत आहे. बरोबर. या 10 वर्षातली यशस्वीता आज काय सांगता येईल? 10 वर्षामध्ये आपण मुंबईसारख्या ठिकाणी म्हणजे मी बरेचदा गमतीने सुद्धा म्हणत असतो की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, परंतु मुंबईमध्ये अजूनही शैक्षणिक दारिद्र्य आहे. म्हणजे इकॉनॉमिक पॉवर्टीच्या दृष्टिकोनातून देशामध्ये कुठेही गरिबी असू शकते, परंतु मुंबईमध्ये आर्थिक दृष्टिकोनातून असं दारिद्र्य नाही आहे. परंतु शैक्षणिक याच्यामध्ये म्हणजे मी ते गमतीने म्हणतो किंवा बऱ्याचशा मुंबईमध्ये अनेकदा सेमिनार्स होतात त्यावेळेस मी स्पष्टपणे सुद्धा ही बाब मांडत आलेला आहे की मुंबईमध्ये विद्यार्थी शिकतात, ग्रॅज्युएट होतात, मॅक्झिमम BCom ग्रॅज्युएट हे मुंबईमधूनच होतात. तर ग्रॅज्युएशनपर्यंतचं प्रमाण हे बऱ्यापैकी आहे. परंतु स्पर्धा परीक्षा जर म्हटलं आपण म्हणजे आम्ही ज्यावेळेस मी फुल टाईम ज्यावेळेस मुंबईमध्ये काम सुरू केलं 2006, तर साधारणतः 2006 पासून तर 2000 अक्षरशः 12पर्यंत म्हणजे जवळपास एक 6 वर्ष मुंबईमध्ये स्पर्धा परीक्षांचं अवेअरनेस फार कमी होतं. ओके. इन्स्टिट्यूशन्ससुद्धा ॲज सच कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्या नव्हत्या. 2012पासनं IBPS नावाचा एक हे आहे बँकिंग पर्सनल सिलेक्शन बोर्ड म्हणून. तर त्या बँकिंग पर्सनल सिलेक्शन बोर्डच्या माध्यमातून एक्झाम्स व्हायला लागल्या आणि बँकेच्या फार मोठ्या रिक्रुटमेंट सुरू झाल्या. त्याचा परिणाम असा झाला की मोठ्या प्रमाणात कोचिंग इन्स्टिट्यूशन्स उभ्या झाल्या. बऱ्याचशा लोकांनी जे MBAचे कोर्सेस घ्यायचे त्या लोकांनी बँकेचेसुद्धा कोर्स घेणं सुरू केले आणि मग हळूहळू लोकांना बँकेतील अपॉर्च्युनिटीज कळू लागल्या आणि नंतर मग कोचिंगचं पेव मोठ्या प्रमाणात फुटलं. म्हणजे जो तो आता मग कोचिंग घ्यायला लागला. याच्यामध्ये संबोधी करिअर अकॅडमीमध्ये म्हणजे जिथे मुंबईमध्ये UPSC MPSCची तयारी करणारे फार कमी विद्यार्थी होते. माझ्याकडे 2007पासनं ज्यांना मी मार्गदर्शन करत आलेलो आहे असे माझे गव्हर्मेंट इन्स्टिट्यूशनचे बरेचसे विद्यार्थी मित्र माझ्या मार्गदर्शनामध्ये क्वालिफाय झाले 2007पासूनच. इनफॅक्ट मी असं म्हणेल की 2005पासूनच म्हणजे माझा जो एक विद्यार्थी मित्र होता ज्याची मी स्वतः 2004मध्ये 5मध्ये इंटरव्ह्यू दिल्यानंतर UPSC सेंट्रल पोलीस फोर्सची त्याची मी 2005-06च्या बॅचला मॉक इंटरव्ह्यू घेतली होती. तो 2005-06च्या बॅचला प्रॉव्हिडंट फंडमध्ये असिस्टंट कमिशनर म्हणून सिलेक्ट झाला. म्हणजे तिथपासून आपली अचिव्हमेंट सुरू होते. त्यानंतर गव्हर्मेंट इन्स्टिट्यूशनमध्ये मी ज्या अनेक माझ्या विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन केलं ते विद्यार्थी मित्र माझे IAS IPS झाले आणि नंतर संबोधीचं एक फुल फ्लेज मिशन ज्यावेळेस आपण सुरू केलं तर त्यावेळेससुद्धा आपले अनेक रिझल्ट्स आले आणि प्रामुख्याने 2010मध्ये मुंबईमध्ये माझा डॉक्टर प्रवीण मुंडे नावाचा विद्यार्थी हा पहिल्या अटेम्प्टमध्ये म्हणजे UPSCची परीक्षा फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्वालिफाय करणं हे फार डिफिकल्ट टास्क समजलं जाते. परंतु डॉक्टर प्रवीण मुंडे आणि आमच्या संबोधीच्या टीममधले जे एक प्रशांत जगताप नावाचे जे माझे सहकारी आहेत त्यांचाच खास मार्गदर्शन केलेला डॉक्टर प्रसाद वाघमारे हा कोल्हापूरचा कॅन्डिडेट हे दोघं आमचे विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्टमध्ये डॉक्टर प्रवीण मुंडे IPS झाला 2010च्या बॅचला पहिल्या अटेम्प्टमध्ये. डॉक्टर प्रसाद वाघमारे हा IAS झाला आणि हे इथपासून म्हणजे पहिल्या अटेम्प्टमध्ये 2010च्या बॅचला मुंबईमध्ये आपल्याच इन्स्टिट्यूशनमधून संबोधी करिअर अकॅडमीमधूनच पहिल्यांदा असं घडलं की संपूर्ण मुंबई उपनगरांमध्ये संबोधी करिअर अकॅडमी ही पहिली इन्स्टिट्यूशन आहे, पहिली ऑर्गनायझेशन आहे की ज्याचे विद्यार्थी हे फर्स्ट अटेम्प्टमध्ये IAS आणि IPS झाले. आणि बरेचसे विद्यार्थी नंतर मग 2013-14च्या बॅचला जय वाघमारे नावाचा माझा जो विद्यार्थी आहे जय वाघमारे तोसुद्धा फर्स्ट अटेम्प्टमध्ये IRS झाला. त्यानंतर माझी तृप्ती सांडभोर नावाची विद्यार्थिनी आहे ती चीफ ऑफिसर झाली 2009च्या बॅचला. ती आता डेप्युटी कमिशनर नवी मुंबई महानगरपालिकेला आहे. रजनी किल्लेदार नावाची माझी विद्यार्थिनी ही डेप्युटी डायरेक्टर ट्रायबल वेलफेअर म्हणून सिलेक्ट झाली. तीसुद्धा आता पेनला उपसंचालिका आहे आदिवासी डिपार्टमेंटला. मुरलीधर बांडे नावाचा माझा जो विद्यार्थी आहे तो 2011-12च्या बॅचमध्ये असिस्टंट कमिशनर झाला सेल्स टॅक्सला. नरेश देवराज नावाचा माझा जो विद्यार्थी आहे तो डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टीला झाला. आणि आता अगदी कालचीच बातमी आहे की काल दिनांक 20 एप्रिल 2016 रोजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे जे माननीय मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील काही
अधिकाऱ्यांचा त्यांच्या चांगल्या कामाबद्दल सत्कार केलेला आहे. तर त्याच्यामध्ये संबोधी करिअर अकॅडमीचा हा जो नरेश देवराव नावाचा जो माझा विद्यार्थी आहे, तर त्यालासुद्धा चांगल्या कार्याबद्दल त्याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झालेला आहे. तर हे सुद्धा एक फार जमेची बाजू आहे. म्हणजे असे अनेक नावं घेता येईल. आता नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 2015-16चा निकाल लागला. त्याच्यामध्ये सुद्धा संबोधी करिअर अकॅडमीचे 5 विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे. डॉक्टर विकास खंडारे हा माझा विद्यार्थी चीफ ऑफिसर झाला नगर परिषदेचा. स्वाती सुर्वे नावाची माझी विद्यार्थिनी ही कॅफो नावाचे एक पद असते, चीफ अकाउंट्स अँड फायनान्स ऑफिसर, त्या पदावरती सिलेक्ट झाली. आणखी 3 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही 2006 पासनं जर आपण हे करायला लागलो तर 250पेक्षा जास्त विद्यार्थी हे प्रॉपरली UPSC सिव्हिल सर्व्हिसेस आणि MPSC स्टेट सर्व्हिसेस आणि बाकीच्या ज्या अलाइड सर्व्हिसेस ज्या आहेत त्याच्या जवळपास 250पेक्षा जास्त विद्यार्थी हे IAS IPS IRS अधिकारी, राज्यसेवेतील अधिकारी आणि इतर ज्या स्टाफ सिलेक्शन बँकेच्या ज्या एक्झाम्स असतात तर त्याच्या माध्यमातून अधिकारी झालेला आहे. म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी हे यश मिळवणंसुद्धा फार कठीण आहे खरं तर, कारण इथे ती मानसिकताच विद्यार्थ्यांची अजूनही तयार झालेली नाही. पण एवढ्या ऑड परिस्थितीमध्ये सुद्धा आपले बरेचसे विद्यार्थी जे महाराष्ट्राच्या विभिन्न भागातून येतात, म्हणजे माझा प्रवीण मुंडे हा तेरणा मेडिकल कॉलेजला इथे MBBSला होता आणि त्याचा जो भाऊ आहे मंचकीपर हा माझा मित्र होता, विद्यार्थी मित्र म्हणा. त्यांनी संबोधीमध्ये सुरुवातीपासून कामसुद्धा केलेलं आहे, म्हणजे एक प्राध्यापक म्हणून सुद्धा त्यांनी आपल्या इथे शिकवलेलं आहे. तर त्याचं ज्यावेळेस IPS म्हणून सिलेक्शन झालं त्याच्यानंतर त्यांनी त्याचे 2 कझिन ब्रदर जे आहेत तर ते माझ्याकडे पाठवले होते आणि त्यातला प्रवीण मुंडेचं माझ्याकडून सिलेक्शन झालं. तर बेसिकली इथे जे विद्यार्थी माझ्या संबोधी करिअर अकॅडमीमधून सिलेक्ट झाले ते बहुतांश हे महाराष्ट्राच्या इतर भागातून आहे ॲज कम्पेअर टू मुंबई. ठीक आहे. आणि मुंबईमधले विद्यार्थी अलीकडे या लास्ट 3 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात संबोधी करिअर अकॅडमीमध्ये मार्गदर्शनासाठी येत आहेत आणि त्यांचेसुद्धा आता हळूहळू थोडी सिन्सिअरिटी जी आहे ती सिन्सिअरिटी लेवल मुंबईमध्ये सुद्धा वाढायला लागली आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी जे निकाल आहेत तर ते संबोधी करिअर अकॅडमीचे आता येत आहेत या संदर्भात. म्हणजे एकूण आपली या 10 वर्षामध्ये साधारणतः प्रत्येक वर्षाला 20-25 विद्यार्थी अशा पद्धतीचा आपला एक रेकॉर्ड आहे. कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी त्याची सुरुवात कधीपासून केली पाहिजे आणि काय तयारी केली पाहिजे या संदर्भात काय सांगा? स्पर्धा परीक्षांची सुरुवात तुम्ही ज्यावेळेस विद्यार्थी 12वी क्वालिफाय करतो आणि ज्यावेळेस तो फर्स्ट इयरला जातो, फर्स्ट इयरला म्हणजे 12वी तुम्ही सपोज सायन्समध्ये उत्तीर्ण झालात, आर्ट्समध्ये उत्तीर्ण झालात, कॉमर्समध्ये उत्तीर्ण झालात, तुम्हाला एक तुम्ही 12वीमध्ये शक्यतोवर हे डिसाईड करायचं की आता 12वीनंतर आपल्याला सायन्स घ्यायचं आहे, आर्ट्स घ्यायचं आहे की कॉमर्स घ्यायचं आहे. ठीक आहे. आता काही विद्यार्थी असे आहेत की फक्त IAS बनायचं यासाठी सायन्स 12वीला सायन्स असताना मुद्दामून आर्ट्स घेतात फर्स्ट इयर, सेकंड म्हणजे BA करतात ते आणि त्याच्यामध्ये मग हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, जॉग्राफी असे विषय घेतात. ओके. आता ही मॅच्युरिटी फार कमी विद्यार्थ्यांमध्ये असते. काही विद्यार्थी एक सेफ साईड म्हणून BScला जातात की चला सायन्स ग्रॅज्युएट आपलं होऊ तर आपलं करिअर काहीतरी होऊ शकतं आर्ट्सपेक्षा. काही विद्यार्थी हे BComच करतात, काही विद्यार्थी हे इंजिनिअरिंगला जातात. हा झाला आपला तुम्ही काय निवडलं पाहिजे त्याचा एक भाग. म्हणजे तुमची निवड काय असली पाहिजे हे सुद्धा तुमचं IAS IPS होण्याचं जे ध्येय आहे त्याच्या मागे महत्त्वाचं असतं. ओके. बरं, सपोज तुम्ही या 12वीत असताना अशा पद्धतीने तुमच्या कोर्सेसला कुठल्याही कोर्सेसचा विचार केला नाही आणि सरळ तुम्ही 12वी सायन्समध्ये गेला आहे तर तुम्ही कुठेतरी सायन्सलाच गेला किंवा इंजिनिअरिंगला गेला. ठीक आहे. मग तुम्ही त्या पिरियडमध्ये BSc करता, BE करता किंवा MBBS करता. बेसिकली स्पर्धा परीक्षांच्यासाठी एक मॅच्युअर्ड लेवल असायला पाहिजे असते आणि ती मॅच्युअर्ड लेवल साधारणतः 12वीपर्यंत तरी येत नाही. ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट इयरला असता, सेकंड इयरला असता त्यावेळेस हळूहळू तुमची एक वेगळी मॅच्युरिटी डेव्हलप होत असते. कारण 10वी आणि 12वीपर्यंत अभ्यास करण्याची जी आपली पद्धत असते ती घोकंपट्टी स्वरूपाची असते. ओके. म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट हे आपल्याला शाळेमध्ये सांगितलं जातं, जे आपण ज्युनियर कॉलेजला असतो तिथे सांगितलं जातं, जे कोचिंग क्लासेस विद्यार्थी लावतात लाखो रुपयांचे तिथेसुद्धा आपल्याकडून घोकून घेतलं जातं. आणि ही घोकंपट्टीची जी पद्धत आहे ती स्पर्धा परीक्षांमध्ये
चालत नाही. काही अप टू सर्टन एक्सटेंट ती चालू शकते, परंतु सर्वतः ती काही फायद्याची नाही. जो विद्यार्थी फर्स्ट इयर सेकंड इयरला येतो, आता कॉलेजचं ट्रॅडिशनच वेगळं आहे किंवा कॉलेजमध्ये ट्रेंड वेगळा आहे. कॉलेजमध्ये आपण 12वीपर्यंत जेवढा अभ्यास केलेला असतो, कॉलेजमध्ये आपण अभ्यास करत नाही. ओके, तर त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षा ज्यांना द्यायची आहे त्यांची सुरुवात ही साधारणतः फर्स्ट इयर सेकंड इयरपासून व्हायला पाहिजे. आता त्यांनी फर्स्ट इयर सेकंड इयरपासून अभ्यासाची सुरुवात करायची म्हणजे नेमकं काय करायचं? त्यांनी मोठी मोठी पुस्तकं घेऊन अभ्यास करायचा का? तर मुळीच नाही. तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयरपासून किंवा अगदी त्याच्या आधीसुद्धा, म्हणजे एखादा विद्यार्थी जर 8वी 9वीत असेल तर त्यांनी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला पाहिजे किंवा त्याच्या पालकांनी घ्यायला पाहिजे. एकतर न्यूजपेपर्स वाचणे, एक चांगला इंग्लिश न्यूजपेपर, एक चांगला जी त्याची लँग्वेज असेल, मराठी असेल, हिंदी असेल किंवा वॉटेवर, एक रिजनल लँग्वेजचा न्यूजपेपर. त्या न्यूजपेपर्समधून बऱ्याचशा गोष्टी त्याला आकलन होणार नाही, परंतु न्यूजपेपर वाचण्याची जी हॅबिट आहे ती चांगली आहे. त्याच्यामध्ये मग एडिटोरियल पेज, त्याच्यामध्ये मग स्पोर्ट्स पेज, त्याच्यामध्ये मग विविध गोष्टींची माहिती मिळणारे जे पेजेस असतात ते वाचणं त्यांना अपेक्षित आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी, राज्यातील घडामोडी. नंतर काही चांगले चॅनल्स बघणे, म्हणजे डिस्कवरी असेल, नॅशनल जॉग्राफिक असेल किंवा BBC सुद्धा असेल किंवा राज्यसभा TV असेल किंवा आता अलीकडे एपिक चॅनल वगैरे आलेलं आहे. अशा पद्धतीचे काही चॅनल्स त्यांनी बघायला पाहिजे. ज्या काही अनेक डिबेट्स होतात न्यूज चॅनल्सवरती वगैरे, तर काही महत्त्वाच्या डिबेट्ससुद्धा त्यांनी त्या बघितल्या पाहिजे, म्हणजे अलीकडच्या काळानुसार. आणि त्या विद्यार्थ्याने, म्हणजे समजा जो आता फर्स्ट इयरला आहे, तर तो फर्स्ट इयरला असलेल्या विद्यार्थ्याने किंवा सेकंड इयरला असलेल्या विद्यार्थ्याने मागची जी त्याची पुस्तकं जी आहेत, म्हणजे 8वीपासून तर 12वीपर्यंतची जी काही CBSE बोर्डाची जी पुस्तकं आहेत NCERTची, त्याचं वाचन करणे, चांगल्या पद्धतीने वाचन करणं अपेक्षित आहे. त्याच्यावरती नोट्स काढणे अपेक्षित आहे. इतिहास असेल, भूगोल असेल, भारतीय राज्यघटना असेल, अर्थव्यवस्था असेल, एन्व्हायरमेंट असेल, सायन्स असेल, याची त्यांनी पुस्तकं चांगल्या पद्धतीने वाचणे गरजेचं आहे. सिलॅबस त्याच काळामध्ये त्यांनी बघणे गरजेचं आहे. कुठल्या स्वरूपाचे प्रश्न पूर्वपरीक्षेला आले, कुठल्या स्वरूपाचे प्रश्न मुख्य परीक्षेला आले, ते बघणं अपेक्षित आहे. आणि सोबतच मग हळूहळू एका टप्प्याटप्प्याने त्यांनी मग एकदा का बेसिक पुस्तकं झाली की नंतर मग अंडर ग्रॅज्युएट लेवललाच त्यांनी जी स्टँडर्ड बुक्स असतात प्रत्येक सब्जेक्टसाठी तीसुद्धा वाचणं अपेक्षित आहे. आणि या कालखंडामध्ये जर त्याला चांगलं मार्गदर्शन मिळालं, जसं आता आम्ही संबोधी करिअर अकॅडमीमध्ये, ज्या आमच्याकडे बेसिकली फर्स्ट इयरला विद्यार्थी असतात, सेकंड इयरला विद्यार्थी असतात, त्यांच्यासाठी मी स्पेशल संडेच्या बॅचेस आमच्या ठाणा ब्रांचला आम्ही घेत असतो. या बॅचेस आमच्या वर्षभराच्या असतात आणि त्याच्यामध्ये आम्ही 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मुळीच प्रवेश देत नाही. आम्ही फक्त फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर किंवा जे जॉबला जाणारे विद्यार्थी असतात त्यांना प्रवेश देतो. पण या बॅचेसमध्ये आम्ही त्यांचं बेसिकपासून तर एका मॅच्युअर्ड लेवलपर्यंत, म्हणजे एका हाय लेवलपर्यंतची संपूर्ण तयारी वर्षभरात करून घेतो. आणि त्याचा फायदा फर्स्ट इयरला असलेल्या विद्यार्थ्यांना, सेकंड इयरला असलेल्या विद्यार्थ्यांना इतका चांगला होतो की असे अनेक विद्यार्थी, आज मला स्वतःला अपेक्षा आहे की माझे विद्यार्थी जे माझ्याकडे फर्स्ट इयर सेकंड इयरला होते, जे आहेत, ते वयाच्या 22व्या, 23व्या, 24व्या आणि ॲट द मोस्ट 25व्या वर्षापर्यंत IAS IPS ऑफिसर किंवा कुठले तरी चांगले अधिकारी होतील. म्हणजे सुरुवात ही तुम्ही फर्स्ट इयरपासून जर टार्गेट ठेवून जर केली तर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर फॉलो केल्या बऱ्याचशा गोष्टी, तर तुम्ही 22व्या 23व्या वर्षी चांगले अधिकारी होऊ शकता. आणि त्याच्यासाठी जी सुरुवात आहे ती सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेऊन फर्स्ट इयरपासून सर्वसामान्यतः करणे आवश्यक आहे. आणि ॲट द सेम टाईम तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करणंसुद्धा तुम्हाला आवश्यक आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर एक आत्मविश्वास, एक ज्याला ट्रुथफुलनेस जे आहे तुमच्यामध्ये ती ॲबिलिटी असली पाहिजे. एक सर्वसमावेशक विचार करण्याची जी प्रवृत्ती आहे तर ती तुमच्यामध्ये आली पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्ही अगदी 8वी 9वी 10वीपासून तुम्ही चांगल्या गोष्टी आत्मसात करू शकता. मी असं बऱ्याचदा सांगत असतो विद्यार्थ्यांना की महापुरुषांची जीवनचरित्र वाचा. म्हणजे तुम्हाला शिवाजी महाराज कळले पाहिजे, तुम्हाला शाहू महाराज कळले पाहिजे, छत्रपती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले कळले पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले पाहिजे, भगवान बुद्ध कळले पाहिजे, महावीर कळले पाहिजे, गुरु नानक कळले पाहिजे, कबीर कळले पाहिजे. ही जर चरित्र आपण वाचली, त्यांचं कार्य जर आपण जाणून घेतलं, तर एक विद्यार्थ्याची एक मानसिकता सकारात्मक पद्धतीने डेव्हलप होते आणि त्याचा इम्पॅक्ट हा निश्चितच एक चांगला अधिकारी घडवण्यासाठी होऊ शकतो. म्हणजे नुसताच अधिकारी घडवण्यासाठी काय आयुष्य आहे हे जाणून घेण्यापेक्षा एक चांगला सक्षम अधिकारी होण्यासाठी
या गोष्टी जास्त आवश्यक आहेत असं आम्हाला वाटतं. आणि त्याच्यामुळे आम्ही काउन्सिलिंग करतानासुद्धा आमच्याकडे कुठल्याही कास्ट कॅटेगरीचे विद्यार्थी आले किंवा त्यांचे पॅरेंट्स जर त्यांना घेऊन आले तर आम्ही त्यांना आधी सांगतो की बाबा पहिले महापुरुष तुम्ही रेफर करा. त्यांची विचारधारा जी वैश्विक विचारधारा होती, जी मानवतावादी विचारधारा होती, ती तुम्ही आधी तुमच्या विद्यार्थ्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या ट्रॅडिशनल गोष्टी तर प्रत्येकजण सांगत असतो, त्या फॉलो केल्या तर तुम्हाला निश्चितच यश मिळू शकतं. एका स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक म्हणून तुमच्याकडून यशस्वी झालेल्या उमेदवारांना आणि नव्याने येऊ घातलेल्या उमेदवारांना तुम्ही काय संदेश द्या? माझ्याकडून जे यशस्वी झालेले आहे त्यांच्याशी तर मी ज्यावेळेस ते माझे विद्यार्थी म्हणून असतात त्यावेळेस त्यांना आम्ही सांगतच असतो, वैचारिक लेवलवरती जास्त मॅच्युरिटी असणं फार गरजेचं आहे. आज संपूर्ण देशासमोर फार बऱ्याच समस्या आहेत आणि या समस्या सोडवण्याची एक मोठी जबाबदारी हे प्रशासनामध्ये गेलेल्या, प्रशासनामध्ये असलेल्या किंवा प्रशासनामध्ये भविष्यात जाणाऱ्या अधिकाऱ्यांवरती, भावी अधिकाऱ्यांवरतीच असणार आहे. म्हणजे सर्वसामान्य नागरिकापेक्षा न्याय देण्याची जी प्रक्रिया आहे त्याची मोठी जबाबदारी ही शासन प्रशासनामध्ये कार्यरत असलेल्या लोकांवरती जास्त असते. आणि त्याच्यामुळे भविष्यात अधिकारी होण्याची इच्छा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि जे माझ्याकडून झालेले आहेत किंवा जे अन्य कुठूनही झालेले असतील, या सगळ्यांना असं सांगावंसं वाटतं की भारतीय संविधानामध्ये ज्या 4 मूलभूत गोष्टी दिलेल्या आहे की न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, याच्याशी फारकत घेणारे अधिकारी होऊ नका. कारण याच्याशी जर तुम्ही फारकत घेतली, या तत्वांशी, या फिलॉसॉफीशी जर तुम्ही फारकत घेतली तर तुम्ही नुसताच सरकारचे नौकर म्हणूनच तुमची एक ओळख राहील. तुम्हाला तुमच्या 2 वेळच्या गरजा भागलेल्या आहेत किंवा तुम्हाला त्याच्यापेक्षा अधिक खूप चांगलं मिळालेलं आहे, तुम्हाला अधिकार मिळालेला आहे, परंतु तुमच्या अधिकारांचा जर वापर तुम्ही प्रॉपर करत नसाल, तुम्ही सर्वसामान्य लोकांचे समस्या सोडवण्यासाठी करत नसाल तर तुमच्या अधिकार पदाचा कुठलाही उपयोग नाही. आणि माझी अशी स्पष्ट भूमिका आहे की प्रशासनामध्ये गेलेल्या कुठल्याही लेवलच्या अधिकाऱ्याने सुधारकाची भूमिका, परिवर्तनाची भूमिका ही नेहमीच स्वीकारली पाहिजे. तो नुसता जर महिन्याच्या महिन्याला पगार घेत असेल, शासनाची मिळालेली गाडी त्याचा आनंद उपभोगत असेल, मोठ्या प्रमाणात भ्रष्ट कार्यामध्ये तो जर समजा त्याचे हात जर गुंतलेले असतील आणि इनजस्टिस जर लोकांसाठी म्हणजे तो जर लोकांना कुठल्याही पद्धतीचा न्याय देत नसेल तर त्या पदाचा काही उपयोग नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या भावी पिढीला जे प्रशासनात असलेले यंग अधिकारी आहेत त्यांना प्रामुख्याने मी असंच सांगेल की न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही सगळ्यात महत्त्वाची तत्त्वं आहे. आणि या तत्त्वांवरती विश्वास ठेवून आणि त्याच्याशी जागण्याचा प्रयत्न करून जर तुम्ही प्रशासन केलं तरच तुम्ही तुमच्या त्या मेहनतीला खऱ्या अर्थानं फळ येईल. अदरवाईज इतर झाले, तुम्हीसुद्धा झालात, तुमच्या आणि त्यांच्यामध्ये काही फरक राहणार नाही. आणि मुख्यतः संबोधीमधून जे विद्यार्थी होतात, जे अनेक विविध जाती धर्माचे होतात, त्यांना तर मी नेहमी हे सांगतो की तुमचा मला अभिमान तेव्हाच वाटेल ज्यावेळेस तुम्ही या तत्वांच्या वरती निष्ठा ठेवून तुम्ही प्रशासनामध्ये चांगलं कार्य कराल, तेव्हा मला तुमचा, माझा विद्यार्थी आणि संबोधीचा विद्यार्थी म्हणून अभिमान वाटेल. अदरवाईज तुमचा आणि आमचा संबंध हा काही फार काळ टिकणारा नाही आहे. आणि त्याच्यामुळे माझा संदेश हाच असेल की ही तत्त्व सांभाळा. तत्वांना जर सांभाळलं तर लोकांच्या अनेक समस्या जी आहेत तर ती सुटू शकतात. संबोधी करिअर अकॅडमी, ही अकॅडमी असतानाही तुम्ही काही मिशन यात चालवतात, नेमकं काय उद्दिष्ट या अकॅडमीचं आहे? अकॅडमीचं उद्दिष्ट चांगले प्रशासक घडवणं. आत्ताच आपण जे बोललो की न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यावरती निष्ठा असणारे अधिकारी आपल्याला घडवायचे आहेत. या देशातील जे महापुरुष आहेत म्हणजे भगवान बुद्धांपासून तर मधल्या कालखंडांमधले आपले सम्राट अशोक असेल, बुद्धांच्या नंतरचे सम्राट अशोक असतील, सम्राट अशोकाचा जो भारत होता त्यांची संकल्पना फार वेगळी होती. म्हणजे सम्राट अशोकाच्या भारतामध्ये वेलफेअर स्टेटची एक संकल्पना होती. वेलफेअर स्टेट म्हणजे कल्याणकारी राज्याची संकल्पना होती आणि कल्याणकारी राज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचं कल्याण व्हावं ही सम्राट अशोकाची भूमिका होती. माझा खरा आदर्श भगवान बुद्ध आहेत, सम्राट अशोक आहेत आणि त्याच्यानंतर जे काही वंदनीय, पूजनीय जे महापुरुष या देशामध्ये होऊन गेले आहेत म्हणजे गुरु नानक असतील, संत कबीर असतील, संत तुकाराम असतील,
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, संत गाडगेबाबा असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सगळ्या महापुरुषांची विचारधारा हा संबोधीचा वैचारिक गाभा आहे आणि वैचारिक वारसा आहे. हा वैचारिक वारसा संबोधी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून पुढे कसा चालवायचा, तर तो संबोधीमध्ये येणारे विद्यार्थी जे भविष्यामध्ये अधिकारी होतात त्यांच्या माध्यमातून मला चालवायचा आहे. आणि माझ्याकडून जो अधिकारी होईल तो लोकांना केवळ आणि केवळ न्याय देईल, त्यांच्यासोबत समतापूर्वक व्यवहार करेल, हीच एक अपेक्षा आहे. आणि या संपूर्ण महापुरुषांच्या विचारधारेचं एक मिशन म्हणून संबोधी करिअर अकॅडमी आपण चालवत आहोत. त्याच्यामध्ये आर्थिक बाब ही काही महत्त्वाची नाही. एक जास्तीत जास्त लोकांना संबोधी करिअर अकॅडमीच्या संपूर्ण मार्गदर्शनाचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आपण हे संपूर्ण कार्य करत आहोत. आणि विशेष म्हणजे यावर्षी 125वी जी बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती आहे ही अनेक लोकांनी, अनेक संघटनांनी, सामाजिक संघटना म्हणा, राजकीय संघटना म्हणा, अधिकाऱ्यांच्या संघटना म्हणा आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या संघटना म्हणा, यांनी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली. संबोधी करिअर अकॅडमीने सुद्धा एक महत्त्वाचं मिशन यावर्षी हाती घेतलेलं आहे. आणि ते मिशन म्हणजे महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील विविध राज्यातील 125 विद्यार्थ्यांना जे ओपन म्हणजे जनरल कॅटेगरी, OBC, VJNT, SBC, अल्पसंख्याकांमध्ये मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारसी, जैन, बौद्ध या सगळ्या अल्पसंख्याक समूहातील विद्यार्थी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब या सगळ्याच कास्ट कॅटेगरीच्या संपूर्ण जाती धर्माच्या 125 विद्यार्थ्यांना आपण एक स्पर्धा घेऊन जून महिन्यामध्ये 12 जूनला साधारणतः महाराष्ट्राच्या 10 जिल्ह्यांमध्ये आपण ती स्पर्धा घेतो आहे. त्याच्यामध्ये जळगाव आहे, नांदेड आहे, औरंगाबाद आहे, रत्नागिरी, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, मुंबई, पुणे अशा 10 ठिकाणी आपण स्पर्धा परीक्षा घेतो आहे. त्या स्पर्धा परीक्षांमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्या विद्यार्थ्यांच्या आपण पुन्हा इंटरव्ह्यूज घेतो आहे, मुलाखती घेतो आहे. आणि मग फायनली जे विद्यार्थी सिलेक्ट होतील अशा 125 विद्यार्थ्यांना आपण संबोधी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून 125 दिवस म्हणजे जवळपास 6 महिने पुणे या ठिकाणी IASचं प्रशिक्षण, UPSC आणि MPSC एक्झामचं प्रशिक्षण हे मोफत देत आहोत. तर या मिशनचा उद्देश काय आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे संपूर्ण जातींसाठी होतं, भारतातील सगळ्या विविध जाती जमातीतील स्त्री पुरुषांसाठी होतं, सगळ्याच जाती धर्माच्या लोकांसाठी होतं. आणि अलीकडे असं एक थोडासा एक असं झालेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेमके कुणाचे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त ज्यांना आपण बॅकवर्ड क्लासेसचे लोक म्हणतो त्यांचेच का, म्हणजे आणि बॅकवर्ड क्लासेसच्या लोकांनीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना असं एका 4 भिंतीमध्ये कोंडून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा झालेलं आहे तसं की बाबासाहेब तर फक्त शेड्यूल कास्टचे अशा पद्धतीने. तर माझी अशी भूमिका होती की नाही, बाबासाहेबांचं कार्य हे संपूर्ण देशातील लोकांसाठी होतं. नव्हे तर बाबासाहेब आंबेडकर हे आज विश्वरत्न आहेत, ते विश्वभूषण आपण त्यांना म्हणतो, त्यांना आपण बोधिसत्व म्हणतो. आणि अशा महापुरुषाच्या एवढ्या मोठ्या कार्याला सीमित न ठेवता त्यांच्या या कार्याचा वारसा पुढे चालवताना आपला एक खारीचा वाटा म्हणून सगळ्याच कास्ट कम्युनिटीच्या विद्यार्थ्यांना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीचं औचित्य साधून हे फ्री कोचिंग देतो आहे. आणि याचा उद्देश पुन्हा तोच आहे की चांगल्या नैतिकतेचे, चांगले प्रशासक सगळ्या जाती धर्मातून घडवायचे आणि त्या सगळ्याच जाती धर्माच्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा किंवा फुलेशाह आंबेडकरी विचारांचा जो वारसा आहे तो प्रशासनावर उतरायचा, त्याच्यासाठी आमचं हे अभियान सुरू आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आज महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यांतून, सगळ्याच तालुक्यातून जवळपास या फेब्रुवारी 2016पासून आम्ही आमचं मिशन त्याचं कॅम्पेनिंग सुरू केलं. जवळपास 2000 विद्यार्थी आमच्याशी या मिशनमध्ये जुळलेले आहेत. आणि प्रामुख्याने याच्यामध्ये जनरल कॅटेगरीचे जे स्टुडंट्स आहेत, OBC कॅन्डिडेट जे आहेत, यांचा खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला फार चांगलं पार्टिसिपेशन जे आहे तर ते मिळतं आहे. याचा अर्थ असा की जी गोष्ट महापुरुषांच्या नावावरती आपण सुरू करतो ती जर विधायक असेल, चांगली असेल, रचनात्मक असेल तर त्याचा निश्चितच समाज स्वीकार करतो आहे. आणि त्या दृष्टिकोनातून संबोधीचं हे जे एक मिशन आहे वेगळ्या पद्धतीचं ते एक सुरू आहे आणि गतिमान होत आहे. संबोधी अकॅडमीचे संचालक आयुष्यमान मंगेश बोरकर साहेब यांची विचार आणि मतं आत्ताच आपण जाणून घेतली.
आपल्या अकॅडमीच्या व्यस्त वेळापत्रकातूनही त्यांनी वेळ काढून 3 वेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाचे शिलेदार या सदरासाठी वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. जय. जय.